नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मध्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाकडून शहरात वृत्तपत्र छायाचित्रकारास मारहाण, त्या पोलीस उपनिरीक्षकाच्या निलंबनाची मागणी. पत्रकारांच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन. रात्री मध्यधुंद अवस्थेत वृत्तपत्र छायाचित्रकार तथा स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी अजहर सय्यद यांना मारहाण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी शहरातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व वृत्तपत्राचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी व वृत्त छायाचित्रकार यांनी या घटनेचा निषेध नोंदवलाय. अजहर सय्यद हे वृत्त छायाचित्रकार व एका स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून शहरात काम करतात. मंगळवारी म्हणजे 3 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजलेच्या सुमारास सय्यद हे जुने बस स्थानक येथे उभे असताना पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे पोलीस वाहनात चालकासह आले होते. वाहनातून उतरल्यानंतर त्यांनी तेथे असलेल्या इतर व्यक्तींना शिवीगाळ करून धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. सय्यद यांच्याकडे येऊन त्यांनीही शिवीगाळ केल्यानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करत असल्याची ओळख सांगितली. मात्र महेश शिंदे मध्यधुंद अवस्थेत असल्यानं त्यांनी काहीही ऐकून न घेता अरेरावीची भाषा करत मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दैनिक पुण्यनगरीचे प्रेस फोटोग्राफर अजहर सय्यद यांना काल रात्री माळीवाडा बस स्थानक परिसरात एका पोलीस अधिकाऱ्याकडून मारहाण झालेली आहे आणि त्या निषेधार्थ आज आम्ही सर्व पत्रकार बांधवांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे आणि SP साहेबांनी सांगितलेले आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. दैनिक पुण्यनगरीचे आमचे मित्र पत्रकार प्रेस फोटोग्राफर अजहर सय्यद यांना रात्री 12 वाजता माळेवाडा बसस्थानक समोर कोतवाली पोलीस स्टेशनचे PSI कैलास शिंदे यांनी मारहाण केलेली आहे. ते निषेधार्थच आहे. तो पत्रकार असो किंवा कोणी सामाजिक किंवा सर्वसामान्य जनता असो, पोलिसांना मारण्याचा पहिली गोष्ट म्हणजे अधिकार नाहीये. आणि अजहरनी त्यांना सांगितलं मी पत्रकार आहे व मी ऑफिसहून आलोय, एक वार्तांकन करण्यासाठी आलोय, तरी पण त्यांनी ऐकले नाही. त्यालाच नाही तर त्यांनी सर्व पत्रकारांना एका अर्थाने शिवीगाळच केलेली आहे. आणि सदर ही व्यक्ती नाशिक येथे ड्युटीवर असताना अँटी करप्शनच्या जाळ्यात ते सापडलेले आहे, सस्पेंडेड आहे. आणि चौकशी केली असता आता आपल्याला वैयक्तिक बोलण्याचा अधिकार नाही, परंतु ते कायम टेन्शनमध्ये असतात आणि रात्री ते मध्यधुंद अशा अवस्थेत आढळलेले आहेत. ॲक्च्युली आमचे मित्र निलेश आगरकर, अजहरचा रात्री फोन आला, त्याच्यानंतर काही पत्रकारांना त्यांनी निलेश आगरकर असे त्यांना फोन केला. ते त्या घटनास्थळी गेले असता सदरू व्यक्ती यांनी तिथून पळ काढला, कारण त्यांना रात्रीच मेडिकलला न्यायचं होतं. परंतु त्यांच्या लक्षात आलं की सगळेजण आलेले आहेत, आपली मेडिकल होईल, आपण इथे गुंतलं जाऊ, परंतु त्यांनी तिथे पळ काढला. तर आम्ही सर्व नगर शहरातील पत्रकार, वृत्तवाहिनीचे पत्रकार, प्रेस फोटोग्राफर या सर्व घटनेचा निषेध करत आहोत आणि अशा आशयाचे निवेदन आम्ही SP साहेबांना दिलेलं आहे. SP साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की यांच्यावर लवकरात लवकर मी कारवाई करील व त्यांना योग्य ती शिक्षा देईल. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.